नंदुरबार जिल्ह्यात पालिका प्रभाग रचनेसंदर्भात राज्य शासनाने सर्व पालिकांना आदेश काढल्याने पालिका निवडणुकीसंदर्भात हालचाली सुरू झाल्या। जिल्ह्यातील शहादा पालिकेचे डिसेंबर 2021 मध्ये तर नंदुरबारसह नवापूर व तोडोदा पालिकांची डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपलेली आहे। चारही पालिकांवर सध्या प्रशासक राज सुरू आहे। कुक्करमुंडा येथील खोंडोजी महाराज संस्थानच्या पंढरपूर पायी दिंडीने नंदुरबारहून पुढील मार्गासाठी प्रस्थान केले। यावेळी उद्धव महाराज यांच्यासह दिंडीत सहभागी झालेले भाविक जुन्या भांडणाची कुरापत काढून एकावर दोघांनी चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना नंदुरबार येथील रज्जाक पार्क येथे घडली। याबाबत जमाव विरुद्ध शहर पोलिसात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। नंदुरबार शहरातील प्रभाग क्रमांक 18 मध्ये अस्ताव्यस्त पडलेल्या खडीमुळे दररोज किरकोळ अपघात होत आहेत। याकडे नगरपालिका प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी निवेदनाद्वारे केली। अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा येथील शिक्षणशास्त्र महिला महाविद्यालयाचा शैक्षणिक वर्ष 2024-25 चा B.Ed द्वितीय वर्षात प्रवेशित सर्व विद्यार्थिनी उत्तीर्ण झाले आहेत। न्याय आपल्या दारी या संकल्पनेअंतर्गत नंदुरबार जिल्हा न्यायालयात फिरते लोक अदालत व कायदेविषयक शिबिर वाहनांचा शुभारंभ जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश KR पेडकर यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आला। भूमी अभिलेख विभागाची नाशिक विभागीय उपसंचालक महेश इगडे 13 जून रोजी जिल्ह्यात भेट देणार आहेत। यावेळी त्यांच्याकडून नागरिकांसोबत थेट संवाद साधणार आहे। भूमी अभिलेख विभागाशी संबंधित प्रलंबित कामकाजाबाबत जनतेच्या तक्रारी व अडचणीवर यावेळी कामकाज करण्यात येणार। तोडोदा तालुक्यात शासनाच्या प्रधानमंत्री घरकुल योजनेत मंजूर झालेल्या घरकुल बांधकामासाठी संबंधित लाभार्थ्यांना गवंडी मिळत नसल्याने तालुक्यात साधारण 4000 घरकुले रखडली असून लाभार्थी हे अक्षरशः हैराण झाले आहेत। नंदुरबार तालुक्यातील डडाडा येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली कैलास नागरे यांच्या शेतात खरीप हंगामापूर्व मार्गदर्शन मोहिमेअंतर्गत माती नमुने कसे काढावेत याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले। माती प्रशिक्षण केल्यामुळे आपल्याला शेतात उपलब्ध असलेले सूक्ष्म व मुख्य अन्नद्रव्य तसेच जमिनीतील कर्बक्षार व सामू यांची माहिती होते। जमिनीत उपलब्ध असलेल्या खतानुसार पिकांना आवश्यक त्या प्रमाणात खते देणे सोयीचे होते। त्यामुळे खतांची बचत होऊन उत्पादनात वाढ होते, असे मंडळ कृषी अधिकारी वैभव कोरडे यांनी शेतकऱ्यांना सांगितले। शहादा तालुक्यात श्री संत सेना नाभिक शिक्षण समितीच्या वतीने शैक्षणिक साहित्य शिष्यवृत्ती वितरण व गुणगौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। अध्यक्षस्थानी पंच मंडळाचे अध्यक्ष उद्धव जांभळे होते। उद्घाटन म्हणून नंदुरबार जिल्ह्याचे सहकारी अभियोक्ता एड विनोद गोसावी होते। या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील होते। जिल्हा परिषद शाळांमध्ये यंदा पहिलीपासून CBSE अभ्यासक्रमाची सुरुवात मोफत पाठ्यपुस्तके आणि गणवेश यासह इतर सुविधांची माहिती पटवून देत गुरुजींकडून पटसंख्या वाढवण्यासाठी कसरत केली जात आहे। घरोघरी जाऊन बालकांना शाळेत दाखल करून घेतले जात आहे। परिवर्धा येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेतर्फे उपक्रम सुरू असून मुख्याध्यापक अमृत पाटील व शिक्षक घरी घरी भेट देत आहेत।